आमच्या देवणी तालुका आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं हा जो कार्यक्रम या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही दरवर्षी या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम, सन्मानाचा कार्यक्रम आणि फळवाटपाचा कार्यक्रम, शासकीय हॉस्पिटलमध्ये फळवाटपाचा कार्यक्रम आणि बरेच कार्यक्रम आमच्या देवणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं मागच्या काळामध्ये सुद्धा झालेले आहेत। मास्क सॅनिटायझरचं वाटप सुद्धा आम्ही पूर्ण देवणी तालुक्यातील जेवढ्या शाळा आहेत त्या पूर्ण शाळेला आम्ही मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप आमच्या देवणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं आम्ही सर्वजणांची उपस्थिती त्या ठिकाणी करून आम्ही तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे। कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर साहेबांसोबत ज्यांचं व्हायटल असं आणि इम्पॉर्टंट असं कार्य आहे, असे केमिस्ट बांधव यांचा सत्कार आणि सन्मान व्हावा, त्यांच्या केलेल्या कार्याचा, अतुलनीय कार्याचा सत्कार व्हावा, यासाठी हा वर्ल्ड फार्मासिस्ट डे या ठिकाणी जागतिक लेवलला साजरा केला जातो आणि आमच्या जिल्हा लेवलला सुद्धा हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। ज्या केमिस्ट बांधवांचं पीपी कार्ड संपलेलं आहे त्या लोकांसाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि लातूर जिल्हा कार्यकारिणी सुद्धा खूप मोठ्या लेवलला काम करत असते। या सर्वसामान्य माणसासाठी, सर्वसामान्य माणसाच्या अडचणीसाठी, सर्वसामान्य माणसाच्या हाकेला ओ देण्यासाठी लातूर जिल्हा कार्यकारिणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम करत असते। या ठिकाणी आमचे आदरणीय व्यक्तिमत्व सुद्धा सत्यवान बोरोकर आणि दीपकजी नेत्रगावे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सतत असं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला लाभत असतं आणि पहिला फादर ऑफ फार्मसी इन वर्ल्ड, एज्युकेशन मध्ये फादर ऑफ फार्मसी इन वर्ल्ड असं कोण व्यक्तिमत्व असेल तर ग्लॅडियस असं थोर व्यक्तिमत्व आमच्या फार्मसी क्षेत्रामध्ये वर्ल्ड लेवलला, ज्यांनी जागतिक लेवलला काम केलेलं आहे, असं ग्लॅडियस हे नाव प्रकर्षानं आपल्या समोर येत असतं। आणि त्याच्यानंतर इंडियन फार्मासिस्ट महादेवालाल श्रॉफ असे आमच्या इंडियामध्ये ज्यांनी पहिल्यांदा फार्मासिस्टसाठी एक चळवळ उभी केली आणि ज्यांनी कार्य उभं केलं, असं नाव आहे महादेवालाल श्रॉफ। आणि त्यानंतर वर्ल्ड फर्स्ट क्लास आणि फर्स्ट फार्मासिस्ट म्हणून स्टेफन पेन असं नाव प्रकर्षानं समोर येत असतं, कारण की फार्मासिस्ट डेच्या निमित्तानं ज्या लोकांनी फार्मासिस्टसाठी मोठं कार्य केलेलं आहे त्यांचं नावरूपी गौरव होणं हे सुद्धा गरजेचं आहे। म्हणून थोडासा मी वेळ घेऊन या ठिकाणी त्यांचं नाव संबोधित करत आहे। मदर ऑफ फार्मसी एलिझाबेथ बुकिंग ग्रीनिफ असं मदर ऑफ फार्मसी म्हणून ज्यांना नावाजलं जातं असं त्यांचं नाव आहे। आणि या औषधी क्षेत्रामध्ये, या वैद्यकीय सेवेमध्ये मदर तेरेसा असं एक अतुलनीय कार्य ज्या स्त्रीने केलं, असं अतुलनीय व्यक्तिमत्व म्हणजे मदर तेरेसा असं त्यांचं नाव घेतलं जातं। आणि असे बरेच लोकांची, म्हणजे बऱ्याच स्त्रियांची, बऱ्याच मान्यवरांची नावं आहेत, पण मी या ठिकाणी घेऊ शकणार नाही, वेळेचा या ठिकाणी अभाव आहे। एवढंच मी प्रकर्षानं या ठिकाणी सांगू इच्छितो। देवणी तालुक्यामध्ये आम्ही केमिस्टांनी अग्रगण्य सहभाग घेऊन देवणी तालुक्यातील कोरोना पेशंटला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करण्याचं काम आमच्या देवणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं झालेलं आहे। आमच्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ह्या लेवलला, म्हणजे मी स्वतः तहसीलदारांना सांगून या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि सुरशेट्टी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच गरजू कोरोना पेशंटला साहेबांना मी सांगितलं, साहेब हा पेशंट पैसे देऊ शकत नाही, हा दीनदलित आहे, गरीब आहे, तर अशा लोकांना तुम्ही सहकार्य करा। तर साहेबांनी माझा शब्द तोडला आणि बऱ्याच पेशंटला थोड्याशा आणि अल्पाशा किमतीमध्ये त्यांनी बाहेर पाठवलं आणि सगळ्या डॉक्टर साहेबांचं कार्य सुद्धा या देवणी तालुक्यामध्ये अतुलनीय असं कार्य आहे। असंच तुम्ही कार्य, अतुलनीय असं कार्य तुमच्या वतीनं ठेवा। आमचा सहकार्य तुम्हाला आहे, तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला सतत लाभू द्या, हीच या ठिकाणी फार्मासिस्ट डेच्या निमित्तानं या ठिकाणी विनंती करतो। आणि जाता जाता एक छोटंसं गीत म्हणतो आणि मी माझ्या प्रास्ताविक केला थांबतो। दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, फार्मासिस्ट बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार
तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर फार्मासिस्ट सारखा एक तू मित्र कर फार्मासिस्ट सारखा मित्र वनव्यामध्ये फार्मासिस्ट वनव्यामध्ये गारव्यासारखा प्रत्येक व्यक्तीच्या दुःखाला फुंकर देण्याचं काम एखाद्या व्यक्तीला शारीरिक पेन असेल कुणाच्या तुमच्या शारीरिक पेन मध्ये कोणी सहभाग दर्शवू शकत नाही पण फार्मासिस्ट एक असं व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्य माणसांच्या जनतेच्या त्या बॉडी पेन मध्ये त्याच्या बॉडीमध्ये होत असलेल्या हालचालीमध्ये त्यांच्या अडचणीमध्ये आम्ही फार्मासिस्ट काम करत असतो जाता जाता एवढंच सांगतो रात्री बेरात्री कितीही वाजता उशिरा फोन आला तर आम्ही उघडून आमची दुकानं आम्ही लोकांना सेवा देत असतो तर हा प्रास्ताविकतेचा विषय इथंच थांबवतो आणि या ठिकाणी फळ वाटपाला आम्ही सुरुवात करतो आहोत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊया पत्रकार आपण काय फार्मसी डे का साजरा करतो हे पहिलं आमच्या केमिस्ट बांधवाला कळलं पाहिजे आणि केमिस्ट बांधव आणि फार्मसी डे काय संबंध आहे सकाळी उठलं बॅग घेतलं दुकानला गेलं दुकान उघडलं औषध दिलं का मागे डॉक्टरच्या चिठ्ठीच्या मागे बिलं केलं आलं ह्याला फार्मासिस्ट नाही म्हणत फार्मासिस्ट म्हणजे हा डॉक्टरच्या आणि रुग्णामधला दुवा आहे त्या फार्मासिस्टला प्रत्येक मेडिसिन त्या रुग्णाला कसं दिलं पाहिजे कधी घेतलं पाहिजे कुठल्या वेळेला कोणतं मेडिसिन घेतलं पाहिजे उपाशी पोटी कोणतं घेतलं पाहिजे हा ज्ञान